नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात एक वेगळंच वक्तव्य केलं आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांनी नवी दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात असं सांगितलं की महात्मा गांधी यांनी सावरकरांना सूचना केली होती की त्यांनी ब्रिटिशांकडे माफी मागायला पाहिजे. यावरून आता देशामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हे खरं आहे की महात्मा गांधी यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. यंग इंडियामध्ये त्यांनी तसा लेखही लिहिला होता, पण त्याचा संदर्भ वेगळा होता. पण याचा अर्थ असा होतो का की महात्मा गांधी यांनी सावरकरांना हे सांगितलं की तुम्ही दया याचना करा, माफीनाम्याचं पत्र लिहा? कारण सावरकरांच्या या माफीनाम्यावरूनच देशामध्ये खूप वेगवेगळे वाद यापूर्वी सुद्धा झाले आहे. नव्यानं वाद निर्माण झालेले आहे. या सर्व वादाचा आम्ही आढावा घेणार आहोत जेम विशेष मध्ये. सुरुवात करूया जेम विशेषला. हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती. या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलंय. गांधीवादी सावरकरवादी या मुद्द्यावर आपसात भिडले. वीर सावरकर द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी राजनाथ सिंह यांनी हे विधान केलं. मात्र गांधीवाद्यांनी राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध केला. कारण सावरकरांनी दया याचिका केल्या त्यावेळी गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात यायचे होते असं गांधीवाद्यांचं म्हणणं आहे. तर सावरकरवाद्यांनी गांधींचा सल्ला घेणं सावरकरांना अशक्य होतं, पण गांधींनी सावरकरांची सुटका व्हावी यासाठी 2 लेख लिहिले होते असा दावा केलेला आहे. नवी दिल्लीतल्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पत्रकार उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या वीर सावरकर द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी राजनाथ सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते. नेमकं वक्तव्य हे राजनाथ सिंह यांचं काय ते पाहूया. हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती. पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही असं राजनाथ सिंह यांचं वक्तव्य आहे. नवी दिल्लीतल्या या पुस्तक प्रकाशनामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जे वक्तव्य केलं तेही पाहूया. और सावरकर के खिलाफ झूठ फैलाया गया. बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की. लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी. सामान्यतः जो एक कैदी को पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है. महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो. महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी. और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी. उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए, जैसे हम शांतिपूर्ण तरीके से आजादी हासिल करने के लिए आंदोलन चला रहे हैं, वैसे ही सावरकर जी भी आंदोलन चलाएंगे. यह बात महात्मा गांधी जी ने कही थी. लेकिन उनको बदनाम करने के लिए इस प्रकार की कोशिश की जाती है कि मर्सी पिटीशन फाइल की थी, उन्होंने क्षमा याचना मांगी थी, अपनी रिहाई की बात कही थी. यह सब सारी बातें बेबुनियाद और गलत हैं. चाहे वे किसी भी मजहब को मानते हो, यदि उनकी निष्ठा भारत की संस्कृति और संस्कारों में है तो वह हिंदू हैं. यह उनकी एक विचारधारा थी, एक उनकी यह सोच थी. लेकिन इस सोच पर भी बहुत सारे लोगों को आपत्ति होती है. आपत्ति किसी को भी हो सकती है. लेकिन वीर सावरकर जी की इन सब सारी विचारों के कारण जो है उनसे नफरत करना, मैं समझता हूं इसके औचित्य को कोई स्वीकार नहीं करेगा.
साथियों, सावरकर के लिए देश सबसे पहले था। वे बड़ी बेबाकी के साथ कहते थे कि भारत का किसी भी देश से संबंध इस बात पर निर्भर करना चाहिए कि हमारे राष्ट्रीय हित और सुरक्षा नीति की वह कितना अनुकूल है। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून आता गांधींचे आणि सावरकरांचे वंशज सुद्धा आपसात भिडलेले आहेत। दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे। तुषार गांधी यांचं म्हणणं आहे, मी राजनाथ सिंह यांचा फार ऋणी आहे, कारण आम्ही जे कित्येक वर्षांपासून सांगत होतो की सावरकरांना माफी मागायची सवय होती, त्याची पुष्टी त्यांनी केली, म्हणून मी त्यांचा आभारी आहे की शेवटी त्यांना सत्य मानावे लागले आणि त्यांनी महात्मा गांधींचं समर्थन केलं, यासाठीही ऋणी आहे। जेव्हा सावरकरांनी प्रथम माफीनामा दिला तेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह करत होते। त्यांचं लक्ष भारतावर नव्हतं, पण त्यावेळीही सावरकरांवर त्यांचा पगडा होता हे सांगण्यासाठी मी राजनाथ सिंह यांचे आभार मानतो। असे नवीन इतिहासकार आपल्या समोर येत आहेत, त्यांचं स्वागत आहे, असं महात्मा गांधी यांचे वंशज तुषार गांधी यांनी म्हटलंय। या संदर्भात हू किल्ड गांधी या पुस्तकांचे लेखक आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। इतिहासाला जो प्रस्थापित इतिहास आहे त्याला खोटा ठरवून स्वतःला जे सोयीस्कर आहे तसा एक खोटा इतिहास, असत्याचा इतिहास लिहिण्याची हे त्यांची एक कार्यक्रमच आहे, प्रस्थापित कार्यक्रम आहे। आणि आता जेव्हा त्यांच्याकडे सत्ता आहे तेव्हा ते हे करतायत, त्याच्यात काय आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाहीये, ही त्यांची मजबुरी आहे। तुषार गांधी यांची भूमिका आपण पाहिली आहे। आता आपण पाहणार आहोत सावरकरांचे वंशज आणि पणतू रणजित सावरकर यांची भूमिका। रणजित सावरकर यांचं नेमकं म्हणणं या संदर्भामध्ये काय आहे, या वादावर त्यांची काय भूमिका आहे, तेही आपण पाहतोय। सावरकरांवर गांधींनी 2 लेखही लिहिले। त्या लेखात त्यांनी स्पष्टपणे सावरकरांची स्तुती करत त्यांच्या देशभक्तीची किंमत म्हणून त्यांना अंदमानची सजा भोगावी लागते आणि इतर क्रांतिकारकांची सुटका होऊ नये, आणि सावरकरांनी त्यांच्या आवेदनांमध्ये शांततेचा मार्गाचा अवलंब करण्याचं आश्वासन दिलं होतं असं मान्य करूनही सरकारने सुटका केली किंवा टीका केली। याचा अर्थ एकच होतो की सावरकरांनी केलेली जी आवेदने होती ती गांधीजींना पूर्णपणे मान्य होती आणि गांधींना त्याला कुठलाही आक्षेप नव्हता, तर मग आजच्या काँग्रेसला त्याच्यावर आक्षेप का असावा। गांधींचा सल्ला घेणं सावरकरांना अशक्य होतं, पण गांधींनी सावरकरांची सुटका व्हावी यासाठी 2 लेख लिहिले आहेत, अशी माहिती रणजित सावरकर यांनी दिली। त्यामध्ये त्यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आणि ते हिंसेच्या मार्गाने जात आहेत, यावरून भांडण होतं। जर ते शांततेच्या मार्गाने जात असतील तर मी स्वागत करतो आणि सावरकर बंधूंची सुटका व्हायला पाहिजे। देशासाठी त्यांनी प्रचंड त्याग केलाय, देशाची जी सेवा केली आहे त्यांची शिक्षा ते अंदमानात भोगत आहे, असं लेखात स्पष्टपणे म्हटलंय असं रणजित सावरकर म्हणतात। त्यामुळे सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते आणि सावरकरांच्या अर्जांना गांधींचा पाठिंबा होता, असा दावा रणजित सावरकर यांनी केला आहे। गांधी आणि सावरकर यांच्यात नेमकी भेट झाली कधी, गांधी भारतात आले कधी आणि सावरकर यांनी ज्यावेळी ब्रिटिशांना माफीनामा सादर केला त्यावेळी गांधी नेमके कुठे होते, हे सुद्धा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण जाणून घेतलं पाहिजे। सावरकरांची 1991 साली अंदमानच्या जेलमध्ये रवानगी झाली। जेलमध्ये गेल्यानंतर 6 महिन्यातच सावरकरांचा पहिला माफीनामा, दुसरा माफीनामा 14 नोव्हेंबर 1913 साली। माफीनामा इंग्रजांना पाठवला त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते। गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात आले। सावरकरांचा त्यानंतरचा तिसरा माफीनामा 1914 सालचा, म्हणजे गांधींच्या भारतात येण्याच्या अगोदरचा। सावरकरांचा चौथा माफीनामा 1918 साली, त्यावेळेला गांधी आले होते। सावरकरांचा 5वा माफीनामा 1920 सालचा, म्हणजे एकूण 5 माफीनामे। 1909 साली इंग्लंडमध्ये गांधीजी एका कार्यक्रमात उपस्थित होते।
इंग्लंडमधल्या कार्यक्रमात सावरकर सुद्धा उपस्थित होते, मात्र दोघांची भेट झाली की नाही याबद्दल फारशी माहिती कळू शकली नाही. अधिकृत कोणतीही माहिती कळू शकली नाही. आता महात्मा गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले असं म्हणणं आणि महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका म्हणजेच माफीनामा लिहायला सांगितला असं म्हणणं यात फरक आहे. शिवाय दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एकतर नारायणराव सावरकर हे महात्मा गांधींकडे 2020 मध्ये विनंतीसाठी पोहोचले. त्याआधीच दया याचिकेचे 3 प्रयत्न झाले होते. विक्रम संपत यांनी सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकातच महात्मा गांधींच्या या पत्रव्यवहाराचा आणि यंग इंडियातल्या त्यांच्या लेखाचा समावेश आहे. यंग इंडियात सावरकरांबद्दल काय लिहितात, यंग इंडियात गांधीजी सावरकरांबद्दल काय लिहितात तेही आपण पाहूया. कारण सावरकरांना कैदेत ठेवणं कसं चूक आहे याबद्दल महात्मा गांधींनी या लेखात लिहिलं आहे. यंग इंडियात महात्मा गांधीजींचा लेख. सावरकर बंधूंनी त्यांचे राजकीय विचार स्पष्ट केले असून दोघांनीही आपण क्रांतिकारी विचारांचं समर्थन करत नसल्याचं लिहून दिलं आहे. सुटकेनंतर रिफॉर्म ऍक्ट नुसार आपण ब्रिटिश सरकारला सहकार्यच करू असं सावरकरांनी म्हटल्यानंतर यानंतरही ब्रिटिश सरकार त्यांची सुटका करत नसेल तर काय असा प्रश्न महात्मा गांधींनी यंग इंडियातल्या त्यांच्या लेखामध्ये उपस्थित केला. विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटिशांकडे माफीनामा पाठवला. हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य धादांत खोटं आणि दिशाभूल करणार आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना इतिहासाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करण्याची विकृती असून सावरकरांबाबत केलेलं हे विधानही त्याच पद्धतीचं आहे. सावरकर यांनी राजनाथ सिंह यांना स्वप्नातून ब्रिटिशांना माफीनामा का दिला हे सांगितलं होतं का असा बोचरा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. महात्मा गांधीला साम्राज्यकर्ते, जगावर राज्य करणारे, ज्यांचा साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रज जिंकू शकले नाही. तुम्ही कशाला त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करता किंवा खोटं ठरवण्याचा प्रयत्न करता किंवा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करता? अहो, महात्मा गांधींच्या सत्याच्या तत्वज्ञानात, अहिंसाच्या तत्वज्ञानात शरण जाण्यामध्येच सत्य आहे. कारण तिथेच राम आहे आणि तिथेच धर्म आहे. कदाचित मोदीजींच्याच मोबाईलवरनं गांधी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील की तुम्ही माफी मागा. कारण सत्य हे आहे की महात्मा गांधी भारतामध्ये 1915 साली आले 9 जानेवारी आणि सावरकरांनी पहिली माफी 1911 साली मागितली होती. त्यामुळे थोडासा इतिहास वाचा आणि जे चुकीचं आहे, जे चुकीचं तत्वज्ञान आहे तुमचं RSSचं, त्याच्या मागे गेल्यामुळे आपली काय अवस्था होऊ शकते याची जाणीव करून घ्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भाजपनेही उत्तर दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कायमच सावरकरांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांअगोदरच फडणवीस यांनी सावरकरांच्या संदर्भात काहीही ऐकून घेणार नाही असं म्हटलं होतं. लोकशाही आहे म्हणून, नाहीतर सावरकरांच्या विचाराप्रमाणे सावरकरांवर आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं असतं असं त्यांनी म्हटलेलं. भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे, काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दोघांमध्ये सातत्यानं वाद घडत असतात. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यामुळे तो वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. वेळ झाली जेम विशेष मध्ये एका छोट्या ब्रेकची. लगेचच परत येतोय. राज्यामध्ये महाविद्यालय ही 20 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
कॉलेज सुरू करताना आम्ही नियमावली तयार केली असून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ती पाठवणार आहे। त्यानुसारच 50% किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेनं महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे। हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला असल्याचं सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईचे आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी विशेष बातचीत केली, ती सुद्धा पाहूया। महाविकास आघाडी सरकारने राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या, मंदिरं उघडायला सुरुवात झाली, आता काही दिवसातच कॉलेज सुरू होत आहे। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहे। शाळा सुरू झाल्या, मंदिरं सुरू झाले आणि आता कॉलेज सुरू होत आहे। आज जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब, पर्यटन मंत्री आदित्यजी, मी स्वतः, सीताराम कुंटे साहेब आणि आमचे सेक्रेटरी यांची सविस्तर चर्चा झाली आणि 20 ऑक्टोबरपासून कोविडचे सगळे नियम पाळून कॉलेजेस सुरू करण्याला आम्ही मान्यता दिलेली आहे। परंतु ही मान्यता देत असताना ज्या विद्यार्थ्यांना 2 डोस दिलेले आहेत अशांना घेऊन पहिली कॉलेजेस सुरू केली पाहिजेत अशा पद्धतीची सूचना आम्ही दिलेली आहे। आणि ज्यांचा 1 डोस झालाय पण त्यांना दुसरा डोस द्यायचा आहे त्याच्यासाठी व्यापक मोहीम जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विद्यापीठांना सुरू करावी अशा देखील स्पष्ट सूचना आहेत। वसतिगृह देखील सुरू करण्याचे आज आम्ही निर्णय घेतलेला आहे, पण वसतिगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरू करावीत आणि जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येणार नाहीत त्यांना देखील ऑनलाईन प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, शिकवलं गेलं पाहिजे, हे आम्ही सक्तीचं केलेलं आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहे, कॉलेज कुमार जे लोकलने प्रवास करणार आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळी नियमावली बनवली आहे का? अनेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, पर्यटन मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनीच जनतेला आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करून घ्या, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी 2 वॅक्सिन घेतलेली आहेत त्यांना लोकलनं प्रवास करायला द्यावा अशा पद्धतीची मागणी चीफ सेक्रेटरी म्हणजे सीताराम कुंटे त्यांच्याकडे आम्ही करतोय। संगीत कॉलेजचं पण येण्याच्या तयारीत आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या। दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाला तत्वतः महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिलेली आहे। जागेचा प्रश्न निर्माण झालेला होता, तो जागेचा प्रश्न देखील आता सुटलेला आहे। आता सविस्तर प्रस्ताव घेऊन आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि येत्या काही दिवसातच दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं काम सुरू होईल। कुलगुरूंनी जास्त भावाच्या गाड्या विकत घेतल्याची तक्रार आल्याची अशी माहिती मिळते, त्या संदर्भात आपण काही ठोस भूमिका घेतली का? नाही, तक्रार झालेली आहे पण माझ्यापर्यंत ती सध्या अजून आलेली नाही, परंतु आम्ही मध्ये एक GR काढलेला होता की कुलगुरू महोदय आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी किती लाखापर्यंतच्या गाड्या घेतल्या पाहिजेत। ठीक आहे, तक्रार आली त्याचा तपास केला जाईल, परंतु याच्यानंतर गाड्यांची ज्यावेळी खरेदी विक्री होईल त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं काढलेला GR त्यांना बंधनकारक आहे। धन्यवाद। निश्चितच येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालय सुरू होत आहे, ही कॉलेज कुमारांसाठी आनंदाची बातमी। कॅमेरा पर्सन नित्यानंद, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। महाविद्यालय सुरू करण्याचा राज्यामध्ये निर्णय मंत्र्यांनी घेतलेला आहे, मात्र या संदर्भातल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम सुद्धा पाळायचे आहेत। काय आहे नियमावली, ती सुद्धा पाहूया। काय आहेत महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात नियम? 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू। विद्यार्थ्यांना लसीचे 2 डोस आवश्यक आहे। डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य। विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याच्या महाविद्यालयांना सूचना दिल्या गेल्या। महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवलं पाहिजे, सरकार त्यासाठी आग्रही आहे। विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासाठी राज्य सरकार प्रस्ताव पाठवणार आहे। कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी सवलत दिली जाईल। 50% जास्त क्षमता वापरण्यास परवानगी। परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली। जे विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाही अशांसाठी ऑनलाईन सोय। टप्प्याटप्प्यानं वसतिगृह सुरू करण्यास परवानगी। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण आवश्यक। नवरात्रीतल्या दिवसातला पालघर म्हणजेच आदिवासी भागातला नृत्य प्रकार आपण पाहणार आहोत। उत्सवात डॉल्बी, डीजे, बँड सारख्या वाद्यांचा मोठा वापर होतो, पण तरुणाईला याची भुरळ पडत असली तरी या कर्णकर्कश आवाजाचा अनेकांना त्रास होतो। डॉल्बी, डीजे, बँड यासारख्या वाद्यांना मोठी मागणी आहे, मात्र पालघर सारख्या ग्रामीण भागात आजही नृत्यासाठी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला जातो। पालघर सारख्या भागात आजही नवरात्रोत्सवामध्ये पारंपरिक आदिवासी वाद्यांचा वापर होताना दिसून येतो।
नवरात्रोत्सवात पालघरमध्ये आदिवासी गाव पाड्यावर भुंडाई कांबडी गीतांवरील नृत्यांचं आजही आकर्षण कायम आहे. या गीतांच्या माध्यमातून आदिवासी आपली संस्कृती जपत आहेत. या गीताचं विशेष म्हणजे या नृत्यात लहान मुलांपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळे सहभागी होतात. या नृत्याच्या बदल्यात या नृत्य करणाऱ्यांना मोबदला म्हणून नाचणी, तांदूळ किंवा पैसे दिले जातात. 9 दिवस मिळणाऱ्या या मोबदल्याच्या धान्यातून दुर्गा मातेला 9व्या दिवशी नैवेद्य देण्याची अनोखी प्रथा आहे. नवरात्रीचा आम्ही गावोगाव आम्ही फिरतो, गाणी देवीची सांगतो आणि त्या आम्ही त्याचा जोगवा मागून हा वन्नीगडा परत नेतो आणि त्याचा गोंधळ घालतो. हा वन्नीगडा परत नेऊन तिथं प्रसाद वाटतो. सरकारी रुग्णालयाच्या कामावर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांवर टीका होते. मात्र याच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रयत्नांमुळे एका नवजात बालकाला जीवनदान मिळालं. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ 550 ग्राम वजनाच्या आणि वेळेआधी जन्मलेल्या बाळावर योग्य निदान आणि उपचार करत येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी या बाळाला जीवनदान मिळवून दिलं. अशा प्रकारच्या बाळांवर उपचार करून त्याला व्यवस्थित घरी सोडल्याची ही पहिलीच घटना आहे. फक्त 27 आठवड्यांच्या आणि 550 ग्राम वजनी बाळांवर योग्य निदान करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी जीवनदान दिलं. 2.5 ते पावणे 3 महिने या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले गेले. हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याचं वजन देखील वाढून 1250 ग्राम इतकं झालं. आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल एसएनसीयूला बाहेरून एक बाळ आलेलं होतं, ज्याचं वजन फक्त 550 ग्रॅम होतं. 27 आठवड्याचं बाळ होतं. त्याला आम्ही एन्श्युअर टेक्निकने सर्फॅक्टंट देऊन त्याच्यानंतर सीपॅप वर ठेवलं. जवळजवळ बाळ 2.5 ते पावणे 3 महिने इथे ऍडमिट होतं. त्याच्यानंतर 1250 ग्रॅमला आम्ही बाळाला डिस्चार्ज केलं आणि आज आता बाळ फॉलोअपला आलेलं आहे. त्यावेळेला 1620 ग्रॅम त्याचं वजन झालेलं आहे. सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे. राज्य सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भक्तांचा आनंद ओसंडून वाहतोय. मंदिरातील वातावरण प्रफुल्लित झालंय. दरम्यान नवरात्री निमित्त अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी पुरातन असलेल्या माताजी देवस्थान इथं त्यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील जागृत असलेल्या मोठा देवीची रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ही रांगोळी जवळपास 4 फुटांची त्यांनी साकारली. सध्या माताजी देवस्थानात मोठा देवीची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. मोठा देवीची रांगोळी साकारण्यासाठी अजय जिरापुरे यांना 6 तासांचा अवधी लागलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील मोहोटा गड आहे. तेथील मोहोटा देवीचे रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास ही रांगोळी 4 बाय 4 फुटामध्ये मी काढलेली आहे आणि जवळपास याला 6 तासाचा अवधी लागलेला आहे. आणि याच्यामध्ये जे मी रांगोळीचे रंग वापरले आहे ते अगदी घरगुती साधेच रंग आहे. त्यांच्यापासूनच विविध रंगांच्या शेडमधून ती रांगोळी वास्तविक जशी मूर्तीची प्रतिमा आहे त्या प्रकारे मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ झाली जयम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.